अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकटे म्हणजे परमेश्वराची कृपा. परमेश्वराची कृपा म्हणजेच या ब्रह्मांडाची कृपा असते. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, आजचा हा दैवी संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर तुमच्यावर बाळूमामांची आणि भगवान शिवाची कृपा होणार आहे, म्हणून हा संदेश तुमच्यासमोर आला आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र अशी कथा ऐकवणार आहे, ज्यांचे वर्णन शिवपुराणातही आढळते. आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो, त्यांच्या घरी गरिबी कधीच येत नाही. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो. आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते. त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी, ही मनापासून विनंती आहे. आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्यांची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते. जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका. ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भक्तांनो, भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील, तुमच्यावरील सर्व संकटांचा नाश करतील. चला तर मग या शक्तिशाली पवित्र अशा कथेला सुरुवात करूया. एक पंडित त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्यांच्या मुलाचे नाव होते सोमनाथ. तो पंडित रोज सकाळी उठून अंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे. पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची. कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही ठेवायची. मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूपच राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले. त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असायचा. मग एके दिवशी पंडितांची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा करू लागली. ती मनात विचार करून भगवान भोलेनाथांची पूजा करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि ती मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे. आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल. आता पंडित सुद्धा सतत आजारी राहू लागले, कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते. त्यामुळे पंडित सुद्धा चिंतेत राहू लागले. हळूहळू त्यांच्या घरात काहीच उरले नाही. त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा पंडितांची पत्नी खूप रागावते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते, आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार. कारण शिवशंभूंची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत. पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काहीच फळ मिळालेले नाही. आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत. आमची गरिबी दूर झाली नाही. आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत. पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या, पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते आहे. त्या पंडितांची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते, हे नाथ, मी मूर्ख आहे. मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करून थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली.
श्रावणाच्या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिला. मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली आणि उपवास सुद्धा केला. रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले. नंतरही हे सर्व करून मला काहीच फळ मिळाले नाही. आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात. शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला? भक्तांनो, पत्नीचे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाहीत, कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता. दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आईला आणि वडिलांना दुःखात पाहिले, तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याचे सर्व हृदय त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरले होते. त्याने आनंदाने त्याच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या आईवडिलांप्रमाणेच त्यांनी शहरानगरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू केला. अशीच बरीच वर्ष निघून जातात, पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिव मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लागतो आणि म्हणतो की जो कोणीही भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल. जो भक्त या कथा मनापासून ऐकतो, भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. सोमनाथ ही गोष्ट भक्तांना सांगत असतो तेव्हा त्या मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो. तो सोमनाथला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का? कारण माझ्या मुलीला चांगलं वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन. राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद तर होतो आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकवायला तयार होतो. त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यात रोज राजकन्येला गोष्टी ऐकावायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती, म्हणून तिला रोजच याची खूप काळजी वाटत होती. मग एके दिवशी पंडितांची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते, मला माझ्या मुलाच्या भविष्याची खूप चिंता वाटते, कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे, परंतु मला आमच्या मुलाच्या भविष्याची, आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्तिपूजेची चिंता आहे. आपला मुलगा राजाच्या महालातून जे काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे तर पोट भरते, पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील? काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का? भक्तांनो, जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचली. तेव्हा भगवान भोलेनाथजींनी विचारले, हे देवी पार्वती, आज तू खूप चिंतेत आहेस. तेव्हा माता पार्वती म्हणते, जी भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे शिवप्रभू, हे शिवशंभू, तू त्रिकाल शक्ती आहेस, तुला सर्व काही माहीत आहे, तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहे. चला मी सांगू का की मी इतकी चिंतेत का आहे? माझ्या चिंतेचं कारण आहे की पंडित आणि त्याची पत्नी, तुम्ही या पती पत्नींची किती परीक्षा घेत आहात. हे पंडित तुझे प्रखर भक्त आहेत, पण तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे. तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्यांच्या जीवनाची काळजी घ्या, अन्यथा पुजारी आणि त्यांची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल. आणि माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, काळजी करू नकोस, कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे. आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे.
असे म्हणत भगवान भोलेनाथजी माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आपल्यावर दोघेही ऋषीचे रूप धारण करतात. साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात. अल्लख निरंजन, घरात कोणी आहे का? हा हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो, हे मुनिवर, तुमचे स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू? मग भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे. तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत, मी त्यांना नकार देऊ नये, कारण त्याला वाईट वाटले तर ते माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबालाही शाप देऊ शकतात. पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार? माझा मुलगा खूप कष्ट करून, खूप मेहनत करून राजाच्या राजकन्येला कथा सांगून पैसे मिळवते. ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्यांच्या आईवडिलांचे पोट भरतो. आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. मी यांचा पाहुणचार करू तरी कसा? मी आता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू मला समजत नाही. पंडित मनातल्या मनात बोलू लागला, हे मुनिवर, माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरतो. त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एका वेळेच्या जेवणाची सोय करू शकतो. ही गोष्ट ऐकून साधूंचं रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल. साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते. हे सर्व दृश्य पाहून हे तिघेही खूप आश्चर्यचकित झालेले आणि चिंतामय देखील झालेले आहेत. प्रेमळ भक्तांनो, त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा सांगण्यासाठी जायला निघालाच होता. तेवढ्यात साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजींनी सोमनाथला विचारले, हे पुत्र, तू कुठे जात आहेस? तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले, हे ऋषी, मी आता या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथला म्हणाले, हे पुत्रा, आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तीही प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते. अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो. साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे? तेव्हा राजकन्या सोमनाथला म्हणते, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते, जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्यांची सर्व नगरात चर्चा होईल. त्यांच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्यांचे नशीब इतके चांगले असेल की त्यांच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल. त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की जी आजपर्यंत अशी मिरवणूक कोणीच काढलेली नसेल. राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परततात आणि ऋषींचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व गोष्टी सांगतात. तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात, हे बेटा, ठीक आहे, आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार. जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून पळून जा. तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणाले, हे ऋषी, मी गरीब आहे, पंडित आहे आणि त्या नगराच्या राजाची मुलगी आहे. आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालते. पण जेव्हा राजाला ही गोष्ट कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्यांच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल. म्हणून मला क्षमा करा, कारण मी हे करू शकत नाही. सोमनाथचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी ऋषींच्या रूपात सोमनाथला म्हणाले, हे बेटा, ठीक आहे, आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमवेत अभिशाप देऊ. या प्रकारे त्या साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता. आता पुन्हा त्यांच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्यांच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला
अभिशाप द्यायला बसली आहेत. त्यापेक्षा मी या साधूचे पहिले ऐकतो. कधी ना कधी जीव तर जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे. आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथने राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकायला लावली. सोमनाथांनी महालात पोहोचल्यावर राजकन्येला भगवान भोलेनाथजींची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला. तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले की जे तिने पहिल्या दिवशी दिले होते. मग साधूंचे रूप धारण करून आलेल्या भगवान भोलेनाथांनी सोमनाथला जे बोलायला लावले होते ते सोमनाथ राजकन्येला बोलला आणि तिथून पळून गेला. सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्येला खूपच राग आला आणि तिने लगेच तिच्या दासीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली, ही सर्व गोष्ट तू राजाला सांग. ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथला भोगावी लागेल. मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला, राजा, याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे, पण तो विद्वान आहे. कारण जर तुम्ही त्याला फाशी शिक्षा दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल. म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये. बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत, पण त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर ते तुम्हाला सर्वांना मृत्यू देतील. राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजेत. दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजेत. तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या संपूर्ण दुनियेत अशी वरात कधीच आणि कोणीच निघाली नसेल आणि काढली नसेल. लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर मिरवणुकीच्या आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात येईल. राजाचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात. सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण करून आलेल्या भोलेनाथांना घडलेला हा सर्व प्रकार सांगत होता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे. राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात. राजाचे शिपाई दार ठोठावण्याचा आवाज ऐकून सोमनाथचे वडील दार उघडतात. तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात, हा तुमचा मुलगा आहे का? ज्याला राजकन्येशी लग्न करायचे आहे. ठीक आहे, राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगीही दिली आहे, पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत, अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल. हे ऐकून सोमनाथचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले, अरे सैनिकांनो, राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील? कृपया करून मला सांगा. तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात, यांच्या लग्नाच्या मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधली गेली पाहिजेत. दुसरी अट म्हणजे यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे. आणि तिसरी अट म्हणजे यांच्या लग्नाचे वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाची झाली नसेल. संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या पूर्ण अटी झाल्या नाही तर सोमनाथ व त्याच्या आईवडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल, हे निश्चित आहे. राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथच्या वडिलांचे हातपाय थरथर कापतात. तेव्हा भगवान भोलेनाथांच्या ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या की लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात. लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात. मग सोमनाथांनी साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले. परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला. राजा मनात विचार करू लागला की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे. माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो. यानंतर राजाने त्यांच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि
अनेक प्रकारच्या तंबूंची सोय देखील केली. राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे. शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड, फाशीची शिक्षा होणारच आहे. इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नासाठी निमंत्रण देत होता, ते लोक सोमनाथला हेच बोलत होते की हे सोमनाथा, इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही, त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही. तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे, त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे. या सर्वांचे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला होता. सोमनाथला खूप काळजी वाटू लागली की कारण आतापर्यंत त्यांच्यासोबत कोणीही यायला तयार झाले नव्हते. असं करत त्यांच्या लग्नाचा दिवसही जवळ आला होता आणि मग सोमनाथ अजूनच विचारात पडला होता. सोमनाथला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या रूपात असलेले भोलेनाथ म्हणाले, हे बेटा, आज तुझं लग्न आहे आणि आज तू खूप काळजीत आहेस. मला सांग, तुला कशाची तरी काळजी वाटत आहे, तू चिंतित आहेस, पण बाळा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाले, हे मुनिवर, तुम्हाला सांगून काय उपयोग, माझे तर भाग्यच खोटे आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार, असे म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर महालाकडे निघाले. मग भोलेनाथजींनी सोमनाथाच्या मिरवणुकीला येण्यासाठी सर्व देव, भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते. त्यामुळे सर्व मिरवणुकीत नाचत घरापर्यंत पोहोचली. लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते. जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आतापर्यंत सोमनाथ बरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतकी लोक आली तरी कुठून, राजाला या गोष्टीचा खूप संताप आला. तो बोलू लागला की हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं. असा विचार करून राजा ताबडतोब तेथे पोहोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथजींनी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलाचे रूप धारण केले आणि त्यांचे भुकेमुळे शोक केला. इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्या शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले की हे महात्मे, ही मुलं भुकेसाठी इतकी गोंधळ करत आहेत असे विचारले. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की त्यांना प्रचंड भूक लागली आहे, त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहेत. मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन, त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपून टाकलेले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला अजून जेवणाची गरज आहे. आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो आणि कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो. शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. तेव्हा भगवान भोलेनाथांजींनी राजाला सांगितले की काही हरकत नाही, सर्व काही ठीक होईल. तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा. मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधूप्रमाणे सजले. सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. सोमनाथाच्या पोशाखात चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते. लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदर अशा रथात बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला. त्या रथाच्या पुढे कित्येक बँडबाजे वाजत होते. सोमनाथांच्या मिरवणुकीचे हे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडितांचे भाग्य पहा, त्यांच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवला आहे आणि सूर्य, धन आणि लक्ष्मी चारी बाजूंनी जात आहेत. याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आणि आपल्या आयुष्यात पाहिली नाही आणि भविष्यातही पाहण्याची आशाही नाही. हा पंडित तर खूपच भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे. या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे भगवान, हे खरे आहे की ज्याला
तुमचा आशीर्वाद मिळतो. ज्यांच्यावर तुमची कृपा होते त्यांच्यासाठी अंधाऱ्या भांडाराचे कुलूप उघडतात. त्यांच्यावर चमत्काराचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्यांच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात. तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात, पार्वतीजी, जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःख भोगावे लागते, जिथपर्यंत त्यांचे पापी कर्म नष्ट होत नाहीत. पुण्यकर्म उगवताच त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन जातो. भक्तांनो, ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होवं. कारण राजकन्येने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते. यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला होता. त्यांच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती. मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान भोलेनाथांची नव्याने सेवा करण्याची, पूजा करण्याची तयारी केली. रोजच्या रोज खूप सारं धन गरिबामध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली. भक्तांनो, श्रावण मासात भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी, चिंता जाळून टाकतात. त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोजच्या रोज ऐकल्या पाहिजेत. भक्तांनो, तुम्हाला श्रावणातील ही भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतींची शक्तिशाली कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसंच आपण पूर्ण श्रावणात भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतींच्या शक्तिशाली, चमत्कारी तसंच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा ऐकणार आहोत, ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त नक्कीच व्हाल. जर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा ऐकायला आवडतील का हे नक्की आम्हाला टाईप करून सांगा. तसंच आजच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा आणि हर हर महादेव असे लिहायला टाईप करायला विसरू नका.